आज आपण गणपतीला गोड पदार्थ म्हणजे दुधी हलवा करूया. दुधी हलवा करूया. आता मी यात कढई गरम करत ठेवली. त्यात 2 चमचे तूप घालते मी त्याच्यात. मोठा आहे त्यामुळे एकच घातलाय चमचा. आता मी हे दुधी याच्यात भाजून घेणार आहे. परतणार आहे म्हणजे थोडक्यात चांगला. परतलेला आहे थोडासा आपण. वाफ एक आणून दिली थोडी. आता आपण ते सगळं गॅस मंद ठेवलेला आहे. साखर यात अर्धी वाटी घातलेली आहे. आपल्याला जास्त गोड करायचं नाही. आणि त्याच्यामध्ये दुधाची पावडर टाकलेली. हे मिक्स केलेलं आहे दूध आणि ह्याच्यात एकत्र करून घ्यायचं. आता हे काय केलेलं आहे मी वेलदोडे जायफळ आणि साखर असं एकत्र मी हे कुटून घेतलं आहे. हे कुटताना नेहमी साखर घालायची याच्यामध्ये म्हणजे मग लगेच कुटलं जातं ते. आता हे सगळं मी याच्यात घालून घेते. आता हे मंद गॅसवर सगळं शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवणार आहे मी त्याच्यावर आणि शिजवून घेते. आणि थोडंसं शिजल्यावरती घट्ट झाल्यावर मग त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स किंवा टुटी फ्रुटी हे असं काहीतरी घालून घ्यायचं म्हणजे मग ते छान दिसतं. पण घे बघूया शिजलंय का. थोडं तरी वाफ आलेली आहे त्याला. पण अजून शिजायचं आहे. त्यातलं दूध आटायचं आहे सगळं. मग आपण परत झाकून ठेवून परत एकदा वाफ येऊन देऊया. हे बघा आपला हलवा तयार झालेला आहे. पूर्ण शिजलेला आहे. हे बघा दिसतंय ना पूर्ण शिजलेला आहे. आणि त्यातलं दूध पण आटलेलं आहे. आपण पाण्यात शिजवलेलं नाही आहे आणि वाफेवर दुधावर शिजवलं. आता ही टुटी फ्रुटी नंतर घालायची असते. नाही तर मग सगळं त्याचं शिजून त्यात एक गाळ होतो. आणि ह्याच्यात असं मिक्स करून घ्यायचं आहे. हा आपला दुधी हलवा आज गणपतीसाठी तयार झालेला आहे. रोज आता गणपतीसाठी गोड पदार्थ करायचे आणि आपणच खाऊन टाकायचे.